पाणी पाणी अंगण माठत हवाला जने जने भक्त जने जने याद आता शूर जने जने भक्त जने जने याद आता शूर याच असेल जन्माला घ्यायचं चांगला मुलगा जन्माला घ्यावा जने जने भक्त जने जने याद आता शूर नहीं तो बिचारी बाजबरी काय खोये तू अपना नूर कबीरदास महाराज म्हणतात द्यायचं असेल चांगला मुलगा म्हणून आहार शुद्ध असू द्या. पूर्वी नाचत होते आणि नाच गाणं पाहण्यासाठी पोराव नाच गाणं पाहण्यासाठी तुमच्याकडे ना तुम्हाला सांगू या पोरांना द्यावे तेवढी धन्यता आहे महाराज. लहान लहान गोड कीर्तनाला कारभार साहेब लहान लहान गोड कीर्तनाला बघा तुम्ही गोड साहेब तिथला गोड साहेब अजून समजत तर कीर्तन काय शेत कशा डोळ्या पाडे मन करतात आपल्या इथं जोडशे लागत आणि तुम्हाला सांगू त्याचे पुण्य महाराज त्याचे आई वडील आहेत का इथं आहेत त्याचे आई वडील हा पुढे जा उभा खरा का येतं काय कोणत्या याचे आई वडील आहेत का आई वडीलला काम नाही मुलगी का आका तुला नाव काय तुम्हाला सांगू ही पुण्य असतं महाराज. तुम्हाला सांगू कथा और कीर्तन लक्षात घ्या. कथा और कीर्तन पुण्यवान लोगों को घर पे सोने नहीं देती है. कथा और कीर्तन पुण्यवान लोगों को घर पे सोने नहीं देती है. कथा और कीर्तन पापी को दरबार तक आने ही नहीं देती है. काय म्हणतो महाराज आमना गावात सत्तावत आहो पण आपला जन्मणी पापी येतो. गावात भंडारा चालू आहे मिष्टान्न आहे चाल भंडारा खावाले तो म्हणे येतो महाराज पण खरं सांगू अंगात ताप अंगात खूप ताप आहे. कारण ज्याचा अंगात ताप असणारा माय त्याला कितीही मिष्टान्न द्या त्याला कडूच लागणार आहे. आमच्या सुनील पवार साहेब सांगा आमच्या रेवणनाथ महाराजांनी सांगा चला सप्ताह धरापला त्याला पंढरीचं परमात्म्याचं दर्शन करूया महाराज दर्शन करूया बाकी ना म्हणे महाराज येतो आता चालता सप्ताह महिना आणि काय देवता हो जातो का मालपाला आहे आ तुला अंगमा पाप छे भंडाराचं मिष्टान्न असे प्रसाद आहे तू तुला येत खाता येतो म्हणजे तुझा अंगात ताप आहे. तुला खरं सांगू माझ्या भगवान पांडुरंग परमात्मा उधार आहे पण तिथं जाण्यासाठी तुझ्या मनात पाप आहे म्हणून येऊ देत नाही. मनात पाप राहिलं रे राहिलं म्हणजे संपला माणूस. कुठं तुझा पुढे कुठं तू तू कीर्तन ना कीर्तन कीर्तन करायचं नंबर लक्षात घ्या. नाच गाणं चालवत राजे छत्रपती शिवाजी महाराज नाच गाणं बघायसाठी गेले. राजे छत्रपती शिवाजी महाराज नाच गाणं बघायला जात होते लक्षात घ्या. आणि तेव्हा जिजामाता आली आणि जिजामाताने एकदा शिवा विचारले कुठे गेला शिवा काय म्हटलं कुठे गेला शिवा म्हणे आई साहेब ते बाहेर गेले. कुठे गेले म्हणे आमच्या अमुकाच्या सोबत. कशासाठी गेले म्हणे काय नाही तिथं नाच गाणं चालू आहे. भर नाच गाण्यामध्ये माझी जिजाऊ आली लक्षात घ्या. जिजाऊला हात धरला जिजामाते शिवाजी महाराजचा हात पकडला आणि दोन काना खाली टेकल्या आणि सांगितलं ए राजे शिवाजी ए छत्रपती तुला याच्यासाठी तुझा जन्म नाहीये याच्यासाठी तुझा जन्म नाहीये. तुझा जन्म कशासाठी पहिले हा विचार कर. अरे आपल्या रहितेच्या जनतेच्या आई बहिणीची आबरू लुटली जाते त्याच्यासाठी तुझा जन्म आहे. तो दिवस ते जिथपर्यंत अमर झाले तिथपर्यंत राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक
भाऊ मायमाऊलीकडे आपल्या आया आणि बहिणीचीच नजर पाहिली, नजरच केलेली कारण शिकवण होती. आपला शिकवण आपला अजिबात जजमेंट पडत नाही. कार बरेच कसा जजमेंट पडत नाही. पूर्वी शिकवण लग्न मध्ये द्यायच लग्न होतं ना, लग्न वय जाते लग्न बी होत झालं. पूर्वी लग्न व्हायचे मुला मुलीची, आता दहा झाले लग्न होणार. पूर्वी लग्न व्हायचं लागतं बरं का आबाजी. पूर्वी लग्न होत होते. 13 वर्षाची मुलगी आणि 16 वर्षाचा मुलगा. चाल बदली एक पण बदली गे चाल भाऊ 13 जाऊ दे. 16 वर्षाची मुलगी आणि 18 वर्षाचा मुलगा, तेही पण बदलली. आता 18ची मुलगी आणि 21चा आता 45 नव्वद देऊ आणि 35 नव्वदी. जे मुला मुली आहेत का, आता मुला मुली त्या गोळावर माठ टाकतील एकाच ना मुला मुली. लक्षात घ्या, पूर्वी शिकवण होती. पूर्वी एक गाणे दिले जात होते. लक्षात घ्या, तुम्ही कदाच जो आहे आई तुमच्या लक्षात येईल. पूर्वी लग्नामध्ये मुलीला शिकवण देत जात होती. कोणती शिकवण होती? पूर्वी एक गाणं होतं. लक्षात येईल. मी पण मला थोडस लहानपणाच्या पूर्वी आई लग्न लागायचं 15-15 दिवसात मुली यायच्या. तिकडे काय म्हणतात मला माहिती, पण आमच्याकडे कणोली म्हणते किंवा कणोली म्हणतोस असं काय असं. कणोली यायचं ना 15-15 दिवस अगोदर यायचं आणि पूर्वी गाणं म्हणायचे. गाणं म्हणायचे. कोणते गाणं म्हणायचे? सुनले बेटी शास्त्राजी ने क्या क्या बेजाया, सुनले बेटी शास्त्राजी ने टोंगल बेजाया, वे टोंगल है मोर का फिरकी से तोरना आणि झाकी बदलली जोमनी लाग की महिना होता ना. हा ते कितला डोक्यावर पदरात बसणार तुम्ही. असा जीव बसला परत महाराज सुरत मारायला आप्पा मी जर तो कंत्राटदार सापडी घेणार साडी जावला सावळा पदरच कापील कसं काय पदर पदर राहते गाणं होतं महाराज. पूर्वीचं लग्न जगत होते तर मुलगी 2-2 महिने रडत होती. म्हाताऱ्याने विचारतो 2-2 महिने मुलगी रडत होती. माय म्हणजे सासू कशी होईल, माय म्हणतात सासरा कसा राहील. सर्वात जास्ती म्हणजे रागाची टिपली ते मनन कशी होईल. पूर्वी असा विचार करायचे. आई रडायची आणि जे लग्नामध्ये सुद्धा आई एक मुलगी एक गाणं म्हणायची. तुमच्या लक्षात असेल तर रडू नको ग आई तुझी मी राहिली नाही, आशीर्वाद दे ग मला सदा सुखी मी राही. पूर्वी म्हणत होते माय येत होत ना. पूर्वी मुलगी पण म्हणायची रडू नको ग आई तुझी मी राहिली नाही, आशीर्वाद दे ग मला सदा सुखी मी राही. पूर्वी मुली रडत होती, मुलीची आई रडत होती, बाबाही रडत होते दादा. आणि पूर्वी जर मुलगी सासरे नांदायला जात होते ना दादा, मुलगी सासरे नांदायला जात होते ना तर एक गोड्याला 4 आसू होते. एक गोड्याला 4 आसू येत होते. मुलगी रडायची. आई सांगायची हे दिदी हे ताई लक्षात घे ग तुझ्या सासरवांचं असं नाव कमवून घे की जेणेकरून तुझ्या बापाची मान खाली नको दिदी. मुलगा कसा आहे ते पाहायचं नाही, पण मुलगाचं खानदान कसं हे जरूर पाहायचं, त्याचं घराणं कसं हे जरूर पाहायचं. ती आई रडत होती. नाही सांगत दिदी अरे दिदी ऐक ना, उद्या तुझ्या सासरे तुला तुझी आई दिसणार नाही. उद्या तुझ्या सासरे तुला आई दिसणार नाही, पण दिदी तुला एक सांगू बेटा, अरे सासरे भले तुला आई दिसणार नाही पण माझी एक शिकवण लक्षात ठेव, तुझ्या सासू मध्ये तू आई पाहू शकते. फक्त ही शिकवण आई वडिलांची असते. उद्या तुझा सासू बाप तुला दिसणार नाही
पण लक्षात ठेव, बापासारखा सासरा आहे ग तुझ्या, जपून सांभाळ त्याला. पूर्वीची शिकवण होती, पूर्वीची शिकवण. पूर्वी लग्न होतात, मंत्र बोलत महाराज, मंत्र टाइमवर आहेत ना, बरोबर टाइमवर लग्न नाही. आता मंत्र टाइमवर नाही. ब्राह्मण काय म्हणतात अंगल मला सांगितलं ना, मंगल अष्टक मला उमजत अंगल म्हणतात मला उमजत. पूर्वी मंगल अष्टक होत बरं का. सुरुवात कशी व्हायची महाराजाची, सुरुवात कशी व्हायची? स्वस्तिक श्री गणनायकं गजमुखं अशी सुरुवात होती. पण तुम्हाला एक सांगू, अरे ब्राह्मण बेमंत्री ना काकाने ते घर उपाधी काढली. ब्राह्मण बेमंत्री मोकोली नाही उपाधी झाली मग नाही. ब्राह्मण दादा म्हणून झाला गेलं कोण नाही झालं पहिले कीर्तन होते ऐकायला. माझी गोष्ट ब्राह्मण दादा तुम्ही इथं बसले बरं, तुमच्या समोर सांगतोय, खरं सांगा, तुम्ही जी तारीख लिहून देतात बरं, तुम्ही लिहून दे, लक्षात द्या. तुम्ही देवादी देव, ब्राह्मण म्हणजे देवादी देव झाले दादा. तुम्ही जी तारीख लिहतात, जी तिथी काढतात बर का, जो टाइम काढतात, खरं सांगा तुमच्या आयुष्यात त्या टायमाला लग्न लागलं काय हे सांगा. लागलं आबाजी, लागलं लग्न? अरे लग्न टाइमवर लागत नाही. आपण म्हणतो ब्राह्मण बघा उलटा सुलटा बोलते होईल. अरे काय आहे 11:30 12:30 पूर्वी पहिले लग्न लागायचे, टाळीत लग्न लागल्यानंतर लोक जेवायला बसायचे. हा ते लोक ते लग्न कथा राव लग्न लागाल फक्त नवरदेव टिंक्यान टिंकी लोक काय जर कथा निघतो दिक्कत नाही. पाहुणा मंडळी येणार हायट येतात टाइम भरपूर निघ जातो. फक्त कोणी दिखतच त्या कॅशिट मा दार 25 रुपये ते बिल लागणारे असं दार बरं बुक्या त्यांचा करा तुला माहिती तू गुच्छ बटू लागता. ब्राह्मण दादांनी सांगितलं ना 12:35 स्टँडर्ड टाइम जर लागलेला नाही. तुम्हाला एक सांगू, आता जी आपली नुकसानी होत जी मुलगी नांदत नाही, काय नांदत नाही याला कारणीभूत आपण. मुलगी काय नांदत नाही याला कारणीभूत आपण जी ब्राह्मण दादाकडे जे स्टँडर्ड टाइम काढतो ना महाराज, तू टाई आपण स्टँडर्ड टाइमला लावत नाही म्हणून मुलगी नांदत नाही. पूर्वीचे लग्न टाइम टू टाइम होते. 7 मांडी हळद राहायची. पूर्वी 7 मांडव हळद होते आमच्याकडे, तुमच्याकडे होती काय माहिती. 7 मांडी हळद, पूर्वी 7 मांडी हळद सोडा, पण पूर्वीचे लग्न टाइमावर लागायचे ना माय, म्हणून आपला आयुष्याचा जोडा सुद्धा कायम सर्व टिकत राहत होता. असा ब्राह्मण होता आणि असा लोकही होतात. आधी ब्राह्मण पण तारीख काढलं 11 टाईम एकले 12:30 टाइम 3:30 कुठे वेळ कुठे आहे. स्वस्तिक श्री गणनायकं गजमुखं झालं ना. पण ऐका पूर्वीचा वेद, पूर्वीचा वेद ऐका. आता शोभे कुंडली रुक्मणी बाप गणपत पांडुरंग बहिणी ती मला दिसे जसे चंद्रभागा बंधू माझा गणनायका सर्व मंगल शुभमंगल साव कुठे माहिती मला. आता मला सांगा तुम्ही वरून देऊ आता आहेत का मंगल अष्टक आहेत का आपल्या नाचणं बी मन चांगलं होत, गाणं चांगलं होत. पूर्वी गाणं होतं सदा सुखी ठेव, काय रडू नको गाई तुझी मी राहिली नाही, आशीर्वाद दे ग मला सदा सुखी मी राहील. फक्त
आशीर्वाद मला दे. आणि आता नवीनच गाणं निघणार महाराज. जमा करवसनम बरोबर लढुंगी. काय झालं बरोबर मी मग 2 मिनिटं थांबेल ना तरी मग बाय बाय मग आपल्या काय जाईल ना ती पण गाणं चालू. जमा करवसनम बरोबर लढुंगी. सासू तेरी तपकीर लगानी मैं बनकर तुम बाप ना घर कर होती तपकीर बंद करा थे 2 दिन नहीं तपकीर बंद करा जाए. सासू तेरी तपकीर लगानी मैं बंद करूंगी का गाणं बनवली होती का. तो ज्ञानाने ताकद पुरली अक्कन तपकीर बंद करायला तू का मुनी ते नवीनच गाणं करतो बाय हे सगळं रागवत नाही. भार मला लगन महाराज कारवारी महाराज भार मला लगन ती पण म्हणे मेला तू चाला मागे मागे उन्हाळ्याला ऊन माझ्या देखत उन्हाळ्याला ऊन वाले हे आहे ना दिले उन्हाळ्याला वाले सुधीवर का आपण तर त्या दुसरा जो सोट्या महाराज सोडतो रे गो आता लागून जरा पण कधी कोणाचं लग्न जात पोहोचायचं गेलो परत महाराज लग्न म्हणजे त्यात म्हणा छान होते त्या देववर नाही गेत बोलायला पण आपण गाणं म्हणायला लागत त्या गरम घेते नाही म्हणतो जरा हा विषय त्याने घरी मला खाडा आणून म्हणा दिली त्या 2-4 महिने मैक आत्महत्या पाणी पाणी अंगण माथात उचल झाले खाट टाकत वाळा 8 गावाला उचल खाट टाकत वाळा म्हणजे महाराज अशी दुसरं करू बाप विचार करा तुम्ही हे गाणे तुम्हाला सांगू संस्कार नावाची चीज असते ना